संदर्भामधली आता एक ब्रेकिंग येते। टॉस झालेला आहे आता आणि टॉसच्या संदर्भातली ब्रेकिंग आपण बघतो आहोत। नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय सध्या पाकिस्तानने घेतलाय। पाकिस्तानने हा टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्याची ही मोठी बातमी आपण बघतोय। विजय सर, याच्यामध्ये मी दोन गोष्टीने बघेन की भारताला इकडे पहिली फलंदाजी आलेली आहे। याचं कारण पाकिस्तानने टॉस जिंकून पहिला क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय। पहिली फलंदाजी आली याचा अर्थ भारताच्या दृष्टीने हा फायदेशीर गोष्ट आहे, कारण कोणत्याही दडपणाशिवाय कोणत्याही समोर टार्गेट चेस करायचं नाही, तुम्हाला समोरच्याला टार्गेट द्यायचं आहे। आणि या सामन्यावर यामिनी तुला लक्षात घ्यायला पाहिजे की पावसाचं सावट आहे, त्यामुळे पावसाचं सावट जेव्हा असतं तेव्हा तुम्हाला त्या धावांचा पाठलाग करताना सातत्यानं जर ते षटकं कमी झाली तर ते टार्गेट जर वाढत राहिलं तर तुमच्यावर ते टेन्शन येतं। त्यामुळे भारताला उत्तरार्धात जेव्हा पावसाचं सावट आहे, भारत पूर्वार्धात फलंदाजी करणार आहे, तर भारतीय संघाच्या दृष्टीनं टेन्शनचं खल्लास इकडे आहे। पण दुसरी महत्त्वाची गोष्ट, उत्तरार्धात दव पडतं, पाऊस जर पडला थोडा काळ असेना आणि सामना सुरू राहिला तर बॉल सातत्यानं ओला होत राहणार आहे आणि तो ओला होणारा जो बॉल आहे तो गोलंदाजांची त्याच्यावर पकड होत नाही आणि त्यामुळं गोलंदाजांना सातत्यानं चेंडू पुसावा लागतो, त्यांचा हातातनं बॉल सुटू शकतो, त्यांना पाहिजे तसा चेंडू टाकता येऊ शकत नाही। अशा गोष्टी देखील एखाद दुसऱ्या वेळेला होऊ शकतात आणि त्यामुळं भारतीय संघ फलंदाजी पहिली असली तरी गोलंदाजी दुसऱ्या सत्रात असल्यामुळे भारतीय संघावर त्या दृष्टीनं टेन्शन सुरू होणार आहे। सगळ्यात मोठा खेळ हा पावसाचा आहे। पाऊस नेमकी काय भूमिका बजावतो याकडे देखील आपलं लक्ष लागणार आहे। अगदी जसं तुम्ही म्हणताय विजय सर की पावसाचं सावट आहे किंवा ज्या पद्धतीचं पकड भारतीय संघाला या सामन्यावरती सुरुवातीपासूनच घेणं गरजेचं आहे। आपले जर प्लेयर्स बघितले तर अभिषेक शर्मा हा पुन्हा एकदा आता दुखापतीच्या नंतर आपल्या टीम मध्ये सामील होतोय, तर हे सगळं किती सामर्थ्यशाली असणार आहे भारताच्या टीमसाठी? जर भारताचा संघ बघितलास यामिनी, तू तर अतिशय उत्तम संघ आहे। कोणाला काढावं, कोणाला टीममध्ये ठेवावं ही मोठी चिंता ही सगळ्यात भारताच्या दृष्टीनं कठीण बाब आहे फायनल 11 उतरवण्याच्या दृष्टीने। अभिषेक शर्मासारखा जेव्हा फलंदाज दुखापतग्रस्त होतो तेव्हा कुठेतरी संजू सॅमसनला संधी मिळते। त्यामुळे अतिशय उत्तम असलेल्या संघाला नेमकं 11 कोणाला उतरवायचे हे सूर्यकुमार यादवच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट होते। या सामन्यात त्याच्या सुदैवाने त्याला अभिषेक शर्मा आहे, ईशान किशन असेल त्याच्या हाताला, स्वतः सूर्यकुमार यादव आहे। आपल्याकडे कोणताही फलंदाज हा कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतो, म्हणजे अक्षर पटेल हा जर 6, 7, 8 क्रमांकाचा फलंदाज आहे, कारण मुख्यतः तो गोलंदाज आहे, तो जर वरती येऊ शकला तर तो कोणत्याही क्रमांकावर खेळू शकतो। लेफ्ट हँडर असल्यामुळे मोठे फटके खेळण्याची त्याला संधी आहे। असा हा भारतीय संघ भारताच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची बाबती असं मला वाटतं यामिनी। म्हणजे आपण बहुआयामी व्यक्तिमत्व असं साधारणपणे लिखाणात कवितेत म्हणतो तसं काहीतरी आता आपल्या भारतीय क्रिकेट संघाचं बहुगुणी म्हणता येईल तुझ्या भाषेत। अगदी विजय सर, खरं तर आता आपण सामर्थ्याविषयी बोलत होतो। दुसरी एक महत्त्वाची, जसं आपण म्हणालो की आता खेळामध्ये राजकारण येतंय की काय, तर आज देखील सूर्यकुमार यादव आणि आपल्या संघानं हँडशेक केलेला नाहीये, याविषयी काय सांगाल? मला वाटतं आपल्याला हँडशेक केला नाहीये ही गोष्ट त्याने जाणून बुजून केली आहे का नेमकं तिथे काही घडलेलंच नाहीये, यावर इकडून त्याच्याविषयी बोलणं आपल्याला कठीण ठरेल। कदाचित सूर्यकुमार यादवनंच त्याची भूमिका जर स्पष्ट केली तर मला वाटतं आपल्याला याच्यावर जास्त प्रकाशझोत टाकता येईल। पण सामन्याच्या आधी जर सूर्यकुमार यादवनं आपलं नीतिधैर्य आपण पाकिस्तान समोर डिचून उभे राहतोय हे दाखवण्यासाठी जर एखादी गोष्ट अशी केलेली असेल रणनीतीनुसार, तर आपल्याला आपल्या संघाचा कर्णधार म्हणून त्याच्याशी पाठीशी उभं राहणं हे आपल्याला आवश्यक आहे। अगदी विजय सर, असं सोबत राहा। खरं तर आजचा सामना म्हटलं की चाहत्यांचा उत्साह हा शिगेला टिपेला पोहोचलेला असतो आणि आजच्या याच सामन्याविषयी भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नेमक्या काय भावना